नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय सुरेश वैद्य यांची पावलोपावली ही कादंबरी आणि आज भाग 5वा. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात पावलोपावली भाग 5वा. आदित्यनं सांगितलेला पत्ता अचूक होता. प्रतीक्षानं आकांक्षा राहत असलेल्या इमारतीसमोर टॅक्सी थांबवली. टॅक्सीचं बिल देऊन ती इमारतीत शिरली. इमारतीत शिरता शिरता तिची छाती धडधडत होती. काय बोलायचं, कसं बोलायचं, कशी सुरुवात करायची. आजवर आकांक्षाकडे अनेक पुरुष आले असतील, पण आज एक स्त्रीच अशा गोष्टीसाठी आपल्याकडे आलेली बघून आकांक्षेची प्रतिक्रिया काय होईल. आपण कुणासाठी तिला बुक करतोय असं विचारल्यावर आपण उत्तर काय द्यायचं. ह्या आणि असल्याच प्रश्नांचा विचार करत प्रतीक्षा जिना चढत होती. आकांक्षा कुठल्या मजल्यावर कुठल्या फ्लॅटमध्ये राहते हे तिला माहिती नव्हतं, पण तसं कोणाला विचारायची तिची हिंमत झाली नाही. कारण आकांक्षा कोण आहे हे जर तिथे राहणाऱ्या लोकांना माहिती असेल तर तिचा पत्ता विचारल्यावर ते सरळ उत्तर देतील का याबद्दल प्रतीक्षाला शंका होती. उलट आकांक्षाचा पत्ता विचारल्यावर ते लोक तिच्याकडेच विचित्र नजरेनं बघण्याची शक्यता होती. म्हणूनच कोणाला काही न विचारता प्रत्येक मजल्यावरच्या फ्लॅटच्या दारावर असलेली नेमप्लेट बघत प्रतीक्षा जिना चढत होती. शेवटी 3ऱ्या मजल्यावरच्या एका फ्लॅटच्या दारावर असलेली नेमप्लेट बघितली आणि ती थांबली. मिस आकांक्षा. दारावरची नेमप्लेट वाचून प्रतीक्षाचे ओठ कुत्सित हास्यात दुमडले. विवाहित असून एका मुलीची आई असूनही आकांक्षा स्वतःला मिस म्हणवून घेत होती. का? जो पेशा तिने स्वीकारला होता त्या पेशाची ती मागणी म्हणून, का आदित्यशी झालेला विवाह तिला विसरून जायचा होता म्हणून? प्रतीक्षानं खांदे उडवले आणि दारावरची कॉलबेल वाजवण्यासाठी आपला हात कॉलबेलच्या दिशेनं वर नेला, पण अचानक तिचा हात मध्येच थांबला. आतून एका पुरुषाचा आणि त्यामागोमाग एका स्त्रीचा हास्यध्वनी तिच्या कानावर पडला होता. याचा अर्थ आकांक्षाबरोबर या क्षणी एक पुरुषही आहे. तर आता काय करावं? थांबावं का जावं? प्रतीक्षा विचारात पडली. अब तुमसे ज्यादा दिन दूर नहीं रहा जाता आशु डार्लिंग. आत असलेल्या त्या पुरुषाचा काहीसा घोगरा स्वर प्रतीक्षेच्या कानावर पडला. इसीलिए तो कहती हूँ ना, जल्दी से मुझसे शादी कर लो, फिर ये दूरी निकल जाएगी. हा आवाज कदाचित आकांक्षाचाच असावा. अच्छा, म्हणजे आकांक्षा पुन्हा बोहल्यावर चढू बघतीये. तर हाच डायलॉग आत्तापर्यंत तिने किती जणांसमोर रिपीट केले असेल. कदाचित हे तिचं नवीन प्रेमपात्र असावं, ज्याला तिचं खरं स्वरूप अजून माहिती नसावं आणि त्याच्या ह्याच अनभिज्ञतेचा फायदा घेऊन आकांक्षा त्याला आपल्या जाळ्यात अडकवू बघत असावी. नकळत प्रतीक्षेच्या मनात आकांक्षाविषयी असलेली थोडीफार सहानुभूतीची जागाही आता घृणेनं घेतली होती. अशा स्त्रीला आदित्य देत असलेली शिक्षाच योग्य आहे असं तिला वाटायला लागलं होतं. प्रतीक्षा तशीच दाराला कान लावून उभी राहिली. शादी भी हो जाएगी डियर. तो पुरुष काहीशा उत्तेजित स्वरात म्हणत होता. मैंने तुम्हें वादा जो किया है, लेकिन क्या तब तक तुम मुझे यूं ही तड़पाओगी? क्यों ना आज हम एक हो जाए. नहीं नहीं, हाँ, शादी से पहले मैं ऐसा कुछ नहीं करना चाहती जो मुझे मेरे और तुम्हारे भी नज़रों में से गिरा दे. आज तक मैंने अपने आप को मेरे होने वाले पति के लिए सुरक्षित रखा है, और शादी के पास मेरा जो भी है वो सब तुम्हारा ही है. तो है, प्लीज हां, मुझे गलत मत समजो. नकळत प्रतीक्षानं आपले ओठ दाताखाली दाबून धरले. किती ढोंगी आहे ही बाई, आणि तेवढीच धूर्तसुद्धा. आपलं खरं रूप लपवून ठेवण्यासाठी किती सहजपणे ती खोटं बोलून समोरच्या पुरुषाला मूर्ख बनवतीये. एक निष्ठावंत पत्नी बनण्याचं किती छान नाटक करते ती. नाही नाही आशू, नाही. बात्रा नावाचा तो पुरुष म्हणत होता. बल्कि तुम्हारे ये विचार सुनकर मुझे खुशी हो रही है. वैसे आज रात का प्लेन पकड़कर मैं कलकत्ता जा रहा हूँ, इसलिए सोच रहा था कि जाते वक्त तुम्हारे साथ बिताए हुए मीठी यादें साथ लेते जाऊंगा, लेकिन खैर अभी मैं चलता हूँ. कलकत्ता से कब लौटोगे? 15-20 तो दिन लग जाएंगे.
कुछ मशीनी का सौदा करना है। और शादी? कलकत्ता से वापस आते ही हम शादी कर लेंगे। फिर मैं रहूँगा और तुम्हारा ये शरीर। फिर मैं पल भर के लिए भी तुम्हें अपने आप से दूर नहीं होने दूंगा। हनीमून के लिए हम कहाँ जाएंगे? अरे जहाँ तुम कहो। वैसे मुझे शिमला बहुत अच्छा लगता है। मुझे भी। ठीक आहे, तो फिर मैं चलूँ? प्रतीक्षा दारापासून दूर झाली आणि एका बाजूला जाऊन उभी राहिली. आकांक्षाच्या फ्लॅटचा दरवाजा उघडला गेला आणि एक 40शीचा गृहस्थ बाहेर पडला. काळावर्ण, पोट काहीसं सुटलेलं, चेहऱ्यावर देवीचे व्रण, विरळ झालेल्या केसातून डोकावणारं टक्कल. आकांक्षा या माणसाशी लग्न करणार आहे? प्रतीक्षाच्या चेहऱ्यावर कडवड भाव उमटले. निश्चितच हा खूप श्रीमंत आणि पैसेवाला माणूस असणार, त्याशिवाय आकांक्षा ही रिस्क घेणार नाही. प्रतीक्षाच्या मनात विचार आला. तो गृहस्थ जिना उतरून जाताच प्रतीक्षा पुन्हा आकांक्षाच्या फ्लॅटजवळ आली. दार उघडच होतं. आकांक्षा आळसावल्यासारखी सोफ्यावर पडली होती. नमस्ते. दारात उभं राहून चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणत प्रतीक्षा हात जोडत म्हणाली. आकांक्षा एकदम दचकून सोफ्यावर उठून बसली. मी आत आले तर चालेल ना? आकांक्षा काही क्षण गोंधळलेल्या नजरेनं प्रतीक्षाकडे बघत राहिली. मग म्हणाली, या की. प्रतीक्षा आत आली. बसा. आपल्या समोरच्या कोचाकडे इशारा करत आकांक्षा म्हणाली, सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. नाही, पण मी तुम्हाला ओळखते ना. मला वाटतं तुमच्या दृष्टीनं तेवढं पुरेसं आहे, नाही का? आकांक्षा कपाळावर आठ्या उमटल्या. काहीशा संशयी नजरेनं प्रतीक्षाकडे बघत तिने विचारलं, कोण आहात तुम्ही आणि माझ्याकडे काय काम आहे तुमचं? माझं नाव प्रतीक्षा आहे. आणि कामाचं म्हणाल तर तुमच्याकडे दुसरं काय काम असणार? क्षणभर आकांक्षाचे डोळे विस्फारले गेले, पण लगेच स्वतःला सावरत चेहऱ्यावर कुठलाही भाव न आणता ती म्हणाली, मी समजले नाही. अहो, त्यात एवढं न समजण्यासारखं काय आहे? प्रतीक्षा किंचित हसून म्हणाली, तुमच्या धंद्याची गोष्ट आहे. धंदा? ह्यावेळी आकांक्षाला आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवता आले नाहीत. हो, धंदा. 2 दिवस आणि 2 रात्रींसाठी मी तुम्हाला बुक करायला आली आहे. आज 11 वाजल्यापासून परवा रात्री 11पर्यंत. परवा रात्री 11 नंतर तुम्ही परत तुमच्या फ्लॅटवर असाल. आजपर्यंत मला वाटत होतं केवळ पुरुषच माझ्यात इंटरेस्टेड आहेत, पण आज कळलं तुमच्यासारखी स्त्रीसुद्धा माझ्यात इंटरेस्ट घेते आहे. तुम्हाला ही सवय. वाक्य अर्धवट सोडत आकांक्षानं काहीशा विचित्र नजरेनं प्रतीक्षाकडे बघितलं. आकांक्षाला काय म्हणायचं आहे हे लक्षात येताच प्रतीक्षाचा चेहरा शरमेनं लाल झाला, पण झटकन स्वतःला सावरत ती त्यात शांतपणे म्हणाली, मी नाही, माझा बॉस तुमच्यात इंटरेस्टेड आहे. त्याच्या वतीने मी ही ऑफर तुम्हाला देते आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या बॉससाठी? हो, आणि माझा बॉस एक पुरुषच आहे. त्यामुळे आता तरी तुम्हाला काही वेगळं वाटायचं कारण नाही. प्रतीक्षा उपरोधिक स्वरात म्हणाली, पण तुमच्या बॉसना कसं माहिती की मी? नाही, ते नाही मला माहिती. कदाचित त्यांनी तुम्हाला कुठेतरी बघितलं असेल, तुम्ही त्यांच्या नजरेत भरला असाल, म्हणून त्यांनी तुमची माहिती गोळा केली असेल आणि त्यातूनच त्यांना कळलं की तुम्ही एक. प्रतीक्षानं पुढचं वाक्य अर्धवट सोडलं. अच्छा, आणि म्हणून त्यांनी आपल्या सेक्रेटरीला माझ्याकडे पाठवलं आहे. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की तुमच्यासारखी एवढी सुंदर सेक्रेटरी जवळ असताना त्यांना माझी गरज का भासली? आकांक्षाच्या आवाजात आश्चर्याबरोबर कुत्सित भाव होता. आपल्या ह्या बोलण्यावर प्रतीक्षा संतप्त होईल, निदान काही न बोलता खाली मान घालेल अशी आकांक्षाची अपेक्षा होती, पण तसं काही झालं नाही. उलट तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत शांत स्वरात प्रतीक्षा म्हणाली, नाही नाही, त्यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही. माझे बॉस एक यशस्वी उद्योगपती आहेत. त्यांना कुठली गोष्ट विकली जाते आणि कुठली जात नाही हे चांगलं समजतं. आकांक्षाचा चेहरा खाडकन पडला. काही न बोलता तिने खालमानी घातली. हां, आणि आणखीन एक. प्रतीक्षा पुढे म्हणाली, तुम्ही आत्ता ज्या काही आहात त्या जर नसतात तर कदाचित ह्या ऑफरऐवजी त्यांनी लग्नाचाही प्रस्ताव मांडला असता. आकांक्षानं एकदम चमकून प्रतीक्षाकडे बघितलं. हो, मी खरं तेच सांगते आहे. आकांक्षा, तुम्ही खरोखरच दुर्दैवी आहात. नाहीतर आज तुम्ही माझ्या बॉसच्या पत्नी असता.
माझ्या बॉससारखा पती मिळायला खरोखर भाग्य लागतं. पण तुम्हीच का? त्यांची पत्नीसुद्धा दुर्दैवी म्हणायला हवी. अगं बाई, म्हणजे ते विवाहित आहेत का? आकांक्षानं चमकून विचारलं. हो, एक मुलगी आहे त्यांना. आणि त्यांची पत्नी? नाही, ती त्यांच्याजवळ राहत नाही, म्हणून तर मी दुर्दैवी म्हटलं तिला. ओ, आकांक्षा उद्गारली. नकळत तिच्या चेहऱ्यावर उदास विषण्ण भाव उमटले होते. आकांक्षाला आता आणखीन छेडण्यात काही अर्थ नाही हे ओळखून प्रतीक्षा म्हणाली, एनिवे, मग काय विचार आहे तुमचा? आकांक्षा आपल्याच विचारात हरवली होती. प्रतीक्षेच्या प्रश्नानं ती भानावर आली. सॉरी, हा धंदा मी आता सोडलाय, आकांक्षा हलक्या आवाजात म्हणाली. ह्या आयुष्याचा ना मला आता कंटाळा आलाय. कंटाळा आलाय तुम्हाला? का बात्रासाहेबांना हे समजलं तर ते तुमच्याशी लग्न करायला नकार देतील अशी तुम्हाला भीती वाटतेय? तुम्हाला बात्राबद्दल कसं काय समजलं? आकांक्षाचा चेहरा पांढरा फट्टक पडला होता. समजलं असंच. तुम्ही कोण आहात हे जर मला समजू शकतं तर बात्राबद्दल समजणं काय अवघड आहे, नाही का? आकांक्षा क्षणभर गप्प बसली. मग एकदम पुढे होत प्रतीक्षाचा हात हातात घेत ती विनवणीच्या स्वरात म्हणली, प्लीज प्लीज प्रतीक्षा, मला खरोखर यातनं बाहेर पडायचं आहे. बात्राच्या रूपानं ती संधी मला मिळाली आहे. बात्राला माझं खरं स्वरूप माहिती नाही आहे. तो माझ्यासाठी वेडा झाला आहे. त्याचाच फायदा घेऊन मला माझ्या पुढच्या आयुष्याची तरतूद करायची. तूही एक स्त्री आहेस. आधार नसलेल्या स्त्रीचं आयुष्य किती खडतर असतं याची तुला कल्पना येऊ शकते. एवढं सगळं होऊ नये आकांक्षा अजून फक्त स्वतःच्या भविष्याचाच विचार करतेय हे बघून प्रतीक्षाला मनातनं आकांक्षाचा प्रचंड राग आला. पण तसा न दर्शवता ती म्हणाली, मीही तुम्हाला तेच सांगते. पुढच्या आयुष्याची तरतूद करण्यासाठी मिळेल तेवढा पैसा तुम्ही जमा करायला हवा. बात्राशी अजून तुमचं लग्न व्हायचं आहे. त्यापूर्वी अशा प्रकारची ऑफर स्वीकारायला काय हरकत आहे? नाही, पण ही गोष्ट बात्राला समजली तर? आकांक्षानं विचलित स्वरात विचारलं. कशी समजेल? बात्रा आज रात्री 15 दिवसासाठी कलकत्त्याला जाणार आहे ना. मग त्याच्या मागे तुम्ही इथे काय करताय हे त्याला कसं कळणार? फक्त 2 दिवस आणि 2 रात्रींचाच तर प्रश्न आहे. बात्रा परत येईल तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर आत्ता आहात त्याच रूपात दिसाल. प्रेमाचा पडदा डोळ्यावर पडलेल्या पुरुषाला मूर्ख बनवणं काय अवघड आहे? अगं, तू मला टोमणे मारतेस का? आकांक्षानं कपाळावर आठ्या घालत प्रतीक्षाकडे बघितलं. नाही, टोमणे वगैरे नाही. मी फक्त पुरुषाला मूर्ख बनवणं किती सोपं असतं ते सांगतेय. आमच्या बॉसला सुद्धा त्याच्या पत्नीने असंच मूर्ख बनवलं होतं. प्रतीक्षा शांत स्वरात म्हणाली. आपल्या पत्नीचा बदला घेण्यासाठी तर तुझ्या बॉसनं मला ही ऑफर दिली नाही ना? आकांक्षानं काहीशा संशयी स्वरात विचारलं. समजा असेल तर तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्हाला त्या बदल्यात पैसे मिळणार आहेत ना. किती पैसे मिळतील मला? तुम्हाला कितीची अपेक्षा आहे ते सांगा. माझ्या एका रात्रीची किंमत 1,000 रुपये आहे. ठीक आहे ना. म्हणजे 2 रात्री आणि 2 दिवसाचे मिळून 4,000 रुपये होतात, बरोबर? हे घ्या, 5,000 आहेत. प्रतीक्षानं पर्समधनं नोटांचं एक पुडकं काढून आकांक्षाच्या समोर धरलं. प्रतीक्षाच्या हातात नोटा बघताच आकांक्षाचे डोळे चमकले. कुठे जायचंय? प्रतीक्षाच्या हातातलं पुडकं घेत आकांक्षानं विचारलं. ह्या पत्त्यावर. आज रात्री बरोबर 11 वाजता. प्रतीक्षानं एक कागद तिच्या समोर धरला. आकांक्षानं कागद घेतला आणि म्हणाली, ठीक आहे. थँक्स. मला आशा आहे माझे बॉस तुम्हाला नक्की आवडतील. असं म्हणत प्रतीक्षा उठली. आणि मी सुद्धा त्यांना. असं म्हणत आकांक्षानं प्रतीक्षाकडे बघून हसून डोळा मिचकावला. आपल्या चेहऱ्यावरचे भाव आकांक्षाला दिसू नयेत म्हणून प्रतीक्षा झटकन वळली आणि बाहेर पडली. आदित्य आपल्या खोलीतच होता. प्रतीक्षानं येऊन त्याला सगळं काही सांगितलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी तुला म्हटलं नव्हतं प्रतीक्षा, पैशाची चमक तिला नाही म्हणू देणार नाही. मला खरंच आश्चर्य वाटतंय आदित्य. अशा स्त्रीबरोबर तुम्ही कसे दिवस काढले असतील? तोच हिशोब चुकवायची वेळ आत्ता आली आहे ना गं. आदित्य गंभीर स्वरात म्हणाला. मला माझं काही वाटत नाही प्रतीक्षा, पण
स्मृतीला तिनं ज्या आईच्या प्रेमाला पारखं केलंय ना, ते नाही मी विसरू शकत. प्रतीक्षा काही बोललीच नाही. एनिवे, तू आलीस ते बरं झालं. नम्रताचं घर तुला माहिती आहे ना? हो, काही काम होतं? हां. घाईघाईत मी तिला सांगायचं विसरून गेलो होतो की 2 दिवस तू इथे नाही आहेस, त्यामुळे ऑफिसचं सगळं काम तिला सांभाळावं लागेल. सगळी कॅश, व्हाउचर्स देणं घेणं सगळं तिच्याच ताब्यात असणार आहे. अशोक आणि मूर्तीला पैशाची आवश्यकता भासेल. खरंच की तुम्हीही 2 दिवस? बरोबर आहे. हे 2 दिवस मी सुद्धा घरातनं बाहेर पडू शकणार नाही. पडलो तर तसंच काही व्यक्तिगत काम असेल तर मी बाहेर पडणार. तेव्हा या सगळ्याची कल्पना तू नम्रताला जाऊन द्यावीस असं मला वाटतं. शक्यतो उद्या जरा लवकर ऑफिसला यायला सांग तिला. ठीक आहे, उद्या माझी सकाळची गाडी आहे, तेव्हा आत्ता जाता जाताच मी नम्रताला भेटते. अगं आत्ता कुठे 6:30 वाजलेत. नम्रताला भेटून घरी जाऊन तुला उद्याची तयारी करायला तसा भरपूर वेळ आहे. बरं, स्मृतीला घेऊन कधीपर्यंत परत येशील? मी परवा संध्याकाळपर्यंत. नाही, शक्यतो परवा सकाळपर्यंत ये. परवा सकाळपर्यंत तू इथे परत यायला हवं आहेस. हवं तर लगेच उद्या रात्रीची गाडी पकड. गाडी नाही मिळाली, प्रायव्हेट टॅक्सी कर. पण कुठल्याही परिस्थितीत परवा सकाळपर्यंत तू इथे यायला हवं आहेस प्रतीक्षा. ठीक आहे, निघू मी? आदित्यनं मान डोलवून प्रतीक्षाला निरोप दिला. प्रतीक्षा जाताच आदित्य हॉलमध्ये आला. त्या भल्या मोठ्या हॉलच्या दाराच्या बरोबर समोर भिंतीच्या जवळ ठेवलेल्या एका खुर्चीजवळ तो आला. ही खुर्ची त्यांनी खास बनवून घेतली होती. ही खुर्ची सर्वसाधारण खुर्च्यांपेक्षा काहीशी उंच होती. तिला रिव्हॉल्विंग चेअरसारखी पायाला छोटी चाकं लावली होती. या चाकांमुळे ती चारही बाजूंना सहजपणे फिरू शकत होती. खुर्चीच्या 3ही बाजू बंद होत्या, केवळ समोरच्या बाजूनं ती उघडी होती. या खुर्चीत बसलेला माणूस पाठीमागून अजिबात दिसू शकत नव्हता. एखाद्या सिंहासनासारख्या असलेल्या त्या खुर्चीवरून आदित्यनं हलकेच हात फिरवला. खुर्चीची पाठ हॉलच्या दाराकडे येईल अशा तऱ्हेनं खुर्ची ॲडजस्ट करून तो पुन्हा आपल्या खोलीत आला. खोलीत येताच त्यांनी भिंतीवरच्या घड्याळात बघितलं. 7 वाजत आले होते. आकांक्षाला यायला अजून तब्बल 4 तास बाकी होते. तोपर्यंत वेळ कसा घालवायचा? आदित्यनं इंटरकॉमवरनं लक्ष्मीला बर्फ आणि पाणी पाठवायला सांगितलं. काही क्षणात महादू एका ट्रेमध्ये ग्लास, पाण्याचा जग आणि आईसपॉट घेऊन आला. तो ट्रे टिपॉयवर ठेवून महादू निघून गेला. आदित्यनं कपाटातनं व्हिस्कीची बाटली काढली. तसा आदित्य अट्टल पिणाऱ्यातला नव्हता. पार्टीत किंवा कधीतरी 1-2 महिन्यातनं तो 2-3 पेग घ्यायचा. आज मात्र वेळ घालवण्यासाठी आणि आकांक्षाचा सामना करण्यासाठी त्याला व्हिस्कीचा आधार घ्यावासा वाटत होता. आदित्यनं एक छोटासा पेग बनवला आणि मग तो आराम खुर्चीत येऊन बसला. व्हिस्कीचा एक एक घोट घेत घेत नकळत तो पुन्हा भूतकाळात शिरलेला होता.